नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणबालई येथील दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव भक्तिभावाने साजरा। उरणबालई येथील हे दत्त मंदिर सन 1986 रोजी स्थापन झाले। या दत्त मंदिराची एक आख्यायिका म्हणजे स्वर्गीय जनार्दन भोईर बाबा यांना एकदा आपल्या घराच्या मागच्या औदुंबर वृक्षाखाली दत्ताचे स्थान असल्याचा दृष्टांत झाला। त्या स्थानावर ते नित्यनेमाने पूजा अर्चना करत असत। त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी स्वर्गीय PS पंडित सर हे देखील त्या पूजाविधीमध्ये सहभाग घेत असत। त्यानंतर 1986 साली या ठिकाणी दत्त मंदिर बांधण्यात आले आणि 1986 पासून दत्त जन्मोत्सव साजरा होत आहे। यानंतर तरुण मुलांनी एकत्रित येऊन दत्त मंडळाची स्थापना केली व या मंडळाकडून दरवर्षी दत्त जयंती उत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात येत असत। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व या उत्सवासाठी माजी आमदार मनोहर शेठ भोईर, उरणचे त्यावेळचे नगराध्यक्ष स्वर्गीय नगराज शेठ, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे तसेच अनेक नगरसेवक यांनी उपस्थिती दाखवली होती। तसेच पडद्यावर चित्रपट ठेवला जात असे। त्यावेळी विविध समाजाभिमुख उपक्रम राबवले जात होते। तसेच विद्यार्थी वर्गाला आपली कला सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जात होती। जवळपास 30 वर्ष विविध उपक्रम राबवले जात होते। मात्र सोशल मीडियाचा काळ आला आणि अशा स्पर्धा उपक्रमांना दुय्यम स्थान मिळाले। त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस आज यंत्रासारखे धकाधकीचे जीवन जगत आहे। त्यात अशा गोष्टींसाठी त्याला वेळ कमी पडत आहे। पण तरीही पूर्वीपासून येथे येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसाद हा ठेवला जात आहे। तो आजही दुपारी 12 वाजता जन्मोत्सव महाआरतीनंतर प्रत्येक भाविकांसाठी महाप्रसाद दिला जात आहे। सकाळी श्री दत्तात्रेयांना अभिषेक, त्यानंतर विधिवत पूजा, दुपारी आरती, महाप्रसाद दिला जातो। विविध ठिकाणाहून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात। यावर्षी शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी आलेल्या या दत्त जयंतीसाठी महाप्रसादासाठी NI 1982-84 ते SSC पनवेल ग्रुपतर्फे 5000 रुपये देणगी स्वरूपात रोख रक्कम देण्यात आली। दत्त जयंती उत्सव विधिवत, यथासांग व भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी दत्त मंडळाचे अध्यक्ष रवी पाटील, उपाध्यक्ष गणेश पाटील, खजिनदार श्याम भोईर, सदस्य गिरीश पाटील सर, संजय भोईर, शेखर भोईर, प्रकाश शिंदे सर तसेच स्वर्गीय जनार्दन बाबा यांचे कुटुंबीय यांचे योगदान महत्त्वाचे आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण। नमस्कार। आज हा दत्त मंडळाचा जो महोत्सव साजरा होत आहे तो खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांसाठी, दत्त मंडळासाठी आणि या इथल्या सगळ्या परिसरासाठी आनंदाचा एक सोहळा आहे। आणि ही खऱ्या अर्थानं दत्त मंडळाची सुरुवात जी आहे ती या दत्तगुरू मंडळाचे हे जे मंदिर आहे दत्त मंदिर ते ज्याने बांधलं ते म्हणजे जनार्दन भोईर, त्यांना आम्ही महाराज म्हणतो, जनार्दन महाराज। आणि त्यांच्या कृपेने हे जे मंदिर बांधलं गेलं ते 1986 मध्ये या दत्त मंडळाची स्थापना झाली। आणि त्यानंतर या ठिकाणी दत्त महाराज जे आमचे जनार्दन महाराज आहे त्यांनी या उत्सवाला सुरुवात खऱ्या अर्थानं केली। आणि या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही गेले जवळ 39 वर्ष मला वाटते आता आहे, आणि गेले 39 वर्ष आम्ही हा नित्यनेमाने हा महोत्सव जो आहे तो आम्ही साजरा करतो। आणि आज या उत्सवाप्रसंगी मी सांगू इच्छितो की अनेक या मंडळामार्फत आपण सामाजिक उपक्रम केलेले आहेत। मग त्या निबंध स्पर्धा असू दे, चित्रकला स्पर्धा असू दे, वक्तृत्व स्पर्धा असू दे, आणि महत्त्वाचे म्हणजे त्या काळात पहिल्यांदा आम्ही रांगोळी स्पर्धा ज्या आहेत त्या इथं राबवल्या होत्या, ज्या उरणमध्ये कधी सुरुवात नव्हती ती पहिल्यांदा सुरुवात या ठिकाणी रांगोळी स्पर्धाची सुरुवात आम्ही या ठिकाणी केली। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या मंदिराचं नाव संपूर्ण परिसरामध्ये होऊ लागलं आणि संपूर्णपणे सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असणारी जी संस्था आहे त्या संस्थेचे आमचे अध्यक्ष आहेत रवींद्र पाटील सर। आणि रवींद्र पाटील यांचं जे महत्त्वाचं योगदान आहे ते म्हणजे या ठिकाणी सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात। म्हणजे या ठिकाणी राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या त्यांचं काम महत्त्वाचं आहे। त्यांचे सुपुत्र जे संजय भोईर आहेत
त्यांचं एक वैशिष्ट्य असं की तुम्हाला कुठलंही काम असू दे की ते त्या ठिकाणी नकार देणार नाहीत आणि त्या कामाला हजर राहणार असे सामाजिक असे संजय भोईर, त्यानंतर श्याम भोईर हे JNPTमध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून ते अनेक समाज उपयोगी कामामध्ये त्यांचा सहभाग असतो, पुढाकार असतो आणि त्यांचा आमच्या मंडळाला फार मोठा आधार आहे. तसेच या ठिकाणी जनार्दन महाराजांचे आमचे ज्येष्ठ पुत्र चंद्रशेखर भोईर हेच देखील या ठिकाणी आमच्या या सामाजिक कार्यामध्ये अतिशय त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि तेच आत्ताच नुकतेच पोलीस म्हणून ते निवृत्त झालेले आहेत आणि या सामाजिक कार्यात ते आता हिरिरीने भाग घेत आहेत. तसेच आमचे मित्र जे प्रकाश शिंदे सर हे देखील अनेक संस्थांशी संबंधित आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचं जे काम आहे ते करत आहेत. अशा प्रकारे हे जे मंडळ आहेत ते अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि हा जो उपक्रम आहे तो आम्ही या संपूर्ण भागामध्ये हा या ठिकाणी नावावर आलेला आहे. धन्यवाद.